जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. आयुष्यात कधी कोणालाही, मित्रांना, नातेवाईकांना सांगू नका की तुम्ही कर्जबाजारी झाले आहे. 2. कधीच कोणाला सांगू नका की तुम्ही कमजोर झालेले आहे. 3. आयुष्यामध्ये कधी कोणाला सांगू नका की तुम्ही अपयशी झालेले आहे. 4. आयुष्यात कधी कोणालाही सांगू नका की तुमच्या मदतीला कोणीही नाही आणि तुम्ही एकटे पडलेले आहे. 5. ज्याप्रमाणे कोळशाला कितीही उगाळले तरी तो पांढरा होत नाही, त्याप्रमाणे काही प्रकारची लोक अशी असतात की त्यांच्याबरोबर कितीही चांगलं वागा, बोला, तरीही त्यांचा स्वभाव कधीही बदलत नाही. 6. या प्रकारच्या लोकांबरोबर तुम्ही कितीही चांगले वागले तरी त्यांना तुमची कदर नसते. 7. अशा प्रकारच्या लोकांबरोबर चांगलं वागताना हाही विचार करा की तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, कारण कौतुक माणसांकडे नाही तर देवाच्या घरात नोंदवले जाते. 8. अपेक्षा या नेहमी स्वतःकडून ठेवा, दुसऱ्यांकडून नाही. 9. कोणत्या लोकांचं काय चालू आहे, ते काय करतायत, कशासाठी करतायत या गोष्टींपासून तुम्ही जेवढं लांब राहताल तेवढे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ असताल. 10. तुम्ही एकटे बोलू शकता, विचार करू शकता, परंतु चर्चा, वाद, विवाद करू शकत नाही. 11. तुम्ही एकटे आनंदित होऊ शकता, परंतु उत्सव साजरा करू शकत नाही. 12. आपण सर्व एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत, हीच परिवाराची, नातेवाईकांची मोठी ताकद आहे. 13. आयुष्याचे मोठे दुःख म्हणजे आपण आपल्या मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट करू शकत नाही, आणि आयुष्यातील सर्वात मोठे सुख म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार कोणतीही गोष्ट करू शकतो. कोणत्याही इच्छा, अपेक्षा न धरता जगत राहणे हाच आयुष्याचा खरा मूलमंत्र आहे. 14. जर कोणी तुम्हाला तुमचा पगार आणि वय विचारलं तर कधीही कोणाला सांगू नका, नेहमी लपवून ठेवा. 15. दूध हे नेहमी उभे राहून पिले पाहिजे, त्यामुळे पचनाचा त्रास होत नाही आणि गुडघेही दुखत नाहीत, तर पाणी आणि औषधेही बसूनच घेतली पाहिजेत. 16. प्रत्येक वेळी लोकांसमोर आपला मोठेपणा सांगू नये आणि दुसऱ्यांना नावं ठेवणे हे चुकीचे आहे. 17. आपल्या घरी जे पाहुणे येतात, नातेवाईक येतात, त्यांना नेहमी मान दिला पाहिजे. 18. आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढ्या वस्तूंची गरज असेल तेवढ्याच वस्तू घेऊन येणे फायद्याचे असते, त्यामुळे फालतूचा खर्चही वाचतो. 19. आपली कमाई कितीही असू द्या, परंतु आपल्या आरोग्यासाठी घरातील साधे जेवण, डाळ, चपाती, चटणी, भात हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. 20. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की कर्ज लवकरात लवकर परत करणे गरजेचे आहे आणि आजारपणातून लवकरात लवकर बरे व्हावे. 21. आपल्या शब्दांना खूप किंमत असते, आपल्यामुळे इतरांची मनं दुखावली जातात, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, शब्द नेहमी सांभाळून बोला. 22. नेहमी इतरांच्या दुःखामध्ये पहिले जायला पाहिजे आणि सुखामध्ये नंतर गेले तरी चालते. 23. या 3 गोष्टी आपण कधीही विकत घेऊ शकत नाही. 1. कुटुंब एकत्रित बांधून ठेवणे. 2. एकत्र कुटुंबामध्ये सुरक्षा असते. 3. कोणतीही गोष्ट केल्यानंतर मिळणारे मानसिक समाधान. 24. या 3 गोष्टी कधीही कोणाची वाट पाहत नाहीत. 1. गेलेली वेळ परत कधीही येत नाही. 2. मृत्यू कोणासाठीही थांबत नाही. 3. ग्राहक कधीच एका दुकानासाठी थांबून राहत नाही. 25. या 3 गोष्टी आयुष्यामध्ये खूप मौल्यवान असतात. 1. आपल्याला इतरांकडून मिळणारे प्रेम. 2. आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास. 3. आपल्या अडचणींच्या वेळी मदत करण्यासाठी नेहमी उभे असणारे खरे मित्र. 26. या 3 गोष्टी कधीही कायमस्वरूपी नसतात. 1. आपल्याला परवडणारी स्वप्न. 2. आपल्याला आयुष्यात मिळालेले यश. 3. आपले भाग्य. 27. या 3 गोष्टींमुळे आपले आयुष्य सावरते. 1. आपल्यामध्ये असलेली खूप कष्ट करण्याची ताकद. 2. आपली कामावरची निष्ठा. 3.
आपल्यामध्ये असलेला त्याग करण्याचा स्वभाव. 28 या 3 गोष्टींपासून नेहमीच सावध राहा. 1 वाईट संगतीमुळे माणसाचे आयुष्य खराब होते. 2 आपल्यामध्ये असलेला स्वार्थी स्वभाव आपल्याला पुढे जाऊ देत नाही. 3 कोणाचीही सतत निंदा करू नये. 29 या 3 गोष्टी कधीही कोणीही आपल्यापासून चोरू शकत नाही. 1 आपली हुशारी कोणीच आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. 2 आपले चांगले चरित्र. 3 आपल्या स्वभावामध्ये असलेले चांगले गुण. 30 या 3 व्यक्तींची पारख अडचणीच्या वेळी होते. 1 स्त्री अडचणीच्या वेळी कशी वागते. 2 भाऊ अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभा राहतो का. 3 कठीण प्रसंगी खरे मित्र साथ देतात का. 31 जीवनात या 3 व्यक्तींचा नेहमी आदर करा. 1 ज्या आईने आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते. 2 जे वडील कायम प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्या मागे खंबीरपणे उभे असतात. 3 ज्या गुरूंमुळे आपण आयुष्यात कसे वागायचे बोलायचे याचे शिक्षण घेतो. 32 या गोष्टी कधीही विसरू नका. 1 कोणाकडूनही घेतलेलं कर्ज द्यायला विसरू नका. 2 शरीर निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे. 3 कर्तव्य पार पाडताना कधीही मागे पुढे पाहू नका. 33 आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळवायचे असेल तर कष्ट करणे हे खूप महत्त्वाचे आहे. पण फक्त कष्ट केल्यामुळे कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकत नाही हे सुद्धा खरे आहे. आयुष्यामध्ये यश मिळवायचे असेल तर कष्टाबरोबरच बाकीच्या काही गोष्टींची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, सकारात्मक विचार करण्याची पद्धत या गोष्टी तुम्हाला यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे काम करतात. 34 आपण कमावलेला पैसा हा येतो आणि जातो, परंतु आपण कमावलेली माणसंही आपल्याला आपल्या आयुष्यभर साथ देतात. त्यामुळेच आयुष्यात यश मिळवायचे असेल तर पैसा कमावण्याबरोबरच माणसं कमावण्याचा देखील प्रयत्न करा. 35 काम कोणतेही असो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचे असेल तर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुष्यात मोठे होण्यासाठी, वरची पायरी गाठण्यासाठी खूप मेहनत करण्याची तयारी ठेवा. 36 सकारात्मक वागण्याची पद्धत ही यशस्वी बनण्याचा मोठा कानमंत्र आहे. सकारात्मकता आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते आणि काम करण्याला नेहमीच प्रोत्साहन देते. 37 कोणतेही काम तुम्ही आत्मविश्वासाने केले तर ते काम कधीच अशक्य नसते. आयुष्यात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास नेहमी बाळगा. 38 बोलताना नेहमी समोरच्याच्या डोळ्यात पाहून बोलावे आणि सरळ उभे राहावे. 39 नेहमीच कोणत्याही वेळी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी उपस्थित राहू नका. स्वतःला कामामध्ये गुंतवून ठेवा. 40 नेहमी इतरांपेक्षा वेगळी कामं करा. 41 नेहमीच दुसऱ्यांचा विचार करत बसले तर तुमचा आनंद तुम्ही घालवून बसाल. स्वतःसाठी देखील जगा. 42 तुमच्याबद्दल वाईट विचार करणारे लोक आणि तुमच्या कामात सतत अडथळे निर्माण करणारे लोक यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा. 43 तुमच्याबरोबर राहण्यासाठी कोणासमोर हात जोडू नका. ज्यांना तुमच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे ते नेहमीच तुमच्याबरोबर राहतील, ज्यांना तुमची किंमत समजेल. 44 नेहमी अशाच लोकांबरोबर राहा ज्यांना तुमची कदर आहे आणि तुमच्याबद्दल आपुलकी आहे. 45 दरवेळी पार्टी, मौज, मजा, फिरणे हे करण्यापेक्षा आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, त्या तुमच्या भविष्यात उपयोगी होतील. 46 स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका. स्वतःची किंमत स्वतःच करा. 47 दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामांची नेहमीच प्रशंसा करा. 48 दुसऱ्या लोकांना आपले दुःख सांगून कधीही त्यांच्यासमोर रडू नका. 49 दुसऱ्या लोकांसमोर आपल्या भावभावनांचे प्रदर्शन कधीही मांडू नका. 50 नेहमी खूप शांत आणि संयम ठेवून बोलावे. 51 आपल्या भावनांवर नेहमी नियंत्रण ठेवा. 52 नेहमीच दुसऱ्यांना आपला वेळ देऊ नका. स्वतःसाठी देखील काही वेळ काढा. 53 समजल्याशिवाय कोणालाही पसंत करू नका आणि समजून घेतल्याशिवाय
कोणाला आयुष्यातून काढूही नका, कारण काळजी मनामध्ये असते, शब्दांमध्ये नाही, आणि राग शब्दांमध्ये असतो, मनामध्ये नाही. 54. सगळे दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल. हा तुमचा भ्रम आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळे दुःख दूर होतील, हे वास्तव आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.